जरा लक्षात ठेवा, पर्यावरण म्हणजे झाडं लावा झाडं जगवा असं नाहीये. तर पर्यावरण म्हणजे झाड असं लावा त्या झाडाचा पाला बघून खाल्ला पाहिजे. आता मी ते सायन्सच्या मुलाला विचारलं नाशिकच्या, म्हणलं का रे बेटा निलगिरीच्या झाडाचा पाला बकरी का खात नाही? तर त्याने मला सांगितलं सर ती बकरी बिंडोक आहे. काय करायचं? अरे मला हा सायन्स नाही ना सवा. नंतर माझ्या लक्षात आलं की बकरी बिंडोक नाहीये, हा सायन्सचा बोकडच बिंडोक. काय करायचं? कारण याच नॉलेज कमी आणि कॉलेज जास्त झालेले ज्याला. आमच्या काळामध्ये कॉलेज कमी होतं आणि नॉलेज जास्त होतं. आता इतके कॉलेज आहेत, एका पण गादड्याला नॉलेजचा तपास नाही. अर्ज कसं लिहावते त्याला कळाला. 17 वेळा सरांकडे तर बरोबर दीदी काय नाव आहे बेटा तुझं? सगळ्यात जास्त जगणार आहे हिचा आयुष्य. कारण ती माणसं अशी खळखळून राहतात ना, ती तेवढी जास्त जगतात. आणि असे गाणं त्या गातात म्हणून माणसाने स्टॉप पण व्हायचं. खळखळून असावं, खळखळून. तू कशी खळखळून असते कळलं तुला? हात बांधले, हात बांधा सर्वांनी. ताट बसा. एवढे ताट बसू नका खाली काही मानका मोठा. आपल्या लोकांना ते समजत नाही काही चाललंय. बसले ताट. मग आता विचार करायचा की मी झाड निलगिरीचं तुम्हाला सांगितले लावू नका का? कारण त्याचा पाला बकरी खाते का? का खात नाही? कारण निलगिरीच्या पानामध्ये हरित द्रव्यांची मात्रा कमी असते आणि तेलाचं प्रमाण जास्त असतं आणि त्या तेलाचा उग्र वास येतो. त्या उग्र वासामुळे बकरी पाला खात नाही. आणि जरा डोक्याला तुम्ही ताण द्या, तुम्ही सगळ्यांनी जर इथं निलगिरी जर लावली तर त्याचा पाला बकरी खाणार नाही. आणि बकरी जर पाला खाल्ला नाही आपल्याला लेंड्या भेटणार नाही. लेंड्या भेटतील का? आणि लेंड्या जर भेटल्या नाही तर आपण अमेरिकेला कॉल करायचा, लेंड्या पाठवा रे अमेरिकेला कॉल. आणि त्या लेंड्या समजा इकडे आल्या तर आपली लोक कशी आहेत, काय अमेरिकेचे लेंड्या? चला फ्रीज मध्ये ठेवा. आणि एखाद्या पाहुण्या घरी आला की मग ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. मग दाजीबाला काय खायला द्यायचं? लेंड्या. दाजीबाला लेंड्या. तर लेंड्याच्या आणि बेंड्याच्या नादी लागू नका. कळलं तुम्हाला? निलगिरीमुळे आपल्या सुरगण्यातलं पाणी कमी होऊ शकतं. निलगिरीमुळे आपल्या भारताला प्यायला पाणी मिळू शकत नाही. निलगिरीमुळे आपली अन्न साखळी धोक्यात येते, आपली परिसंस्था धोक्यात येते. मग आपल्याला परिसंस्थेला जर जन्म द्यायचा असेल तर आपल्या मातीत आलेलं जे भूमिपुत्र आहे तेच झाड लावायचं. स्वदेशी. कोणतं झाड लावायचं बेटा? स्वदेशी. स्वदेशी. कोणतं लावायचं? स्वदेशी. आपलं झाड स्वदेशी वड आहे, ही आपली निलगिरी नाही. कळलं? कळलं तुम्हाला? आपलं झाड कोणतं आहे? इथं मध्ये लावा वड, लावा नाही तर आमदार वड लावा. इथं तुम्ही वडाचं झाड लावलं आणि ते मोठं जर झालं तर त्या वडाच्या झाडाला 1000 पासून 10 लाख पर्यंत पानं येते. आणि 10 लाख पर्यंत पानं त्या वडाच्या झाडाला जर आली तर 3500 गॅलनची उष्णता वडाचं झाड शोषून घेणार. आणि मग आपल्या चेहऱ्यावर टॉक्सिन येणार नाही, आपला चेहरा तेलकट होणार नाही. मग तुम्हाला आणि मला फेअर अँड लवली लावायची गरज नाही. काय गरज आहे का? काय गरज आहे? मी माझ्या लग्नात फेअर अँड लवली लावली होती. रात्रीचं माझं लग्न होतं. सगळ्या कॅमेरा माझ्या तोंडावर. लोकांना वाटतं काय गोरा पांडवर देवे, काय गोरा पांडवर देवे. आणि सकाळी उठून बघतात काळा ढूस. माझी बायको म्हणती हा माझा नवरा. आता तुम्ही सायलेन्स व्हा. तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग कमी करायचंय तर एरंड्याचं झाड लावून, निलगिरीचं झाड लावून, सुरीची झाडं लावून, क्रिसमस ट्री लावून
देशाचा उद्धार होणार नाही. होणार आहे का? नाही होणार. कारण वडगाव, आपल्या नाशिकमध्ये वडगाव आहे ना, आहे ना वडगाव? अमेरिकेत आहे का वडगाव? कारण तिथे वड येतच नाही तर वडगाव नाहीच आहे. हा, अमेरिकेत गावाचं नाव काय? वॉशिंग्टन. म्हणजे कधीच आंघोळ करायची नाही. एकदा पाण्यात उडी मारली माझ्या इथे काय नाही रे मला तुझं. प्रतीक्षा म्हणून काय पुढं नाव आहे? प्रतीक्षा म्हणून पुढं अशी काय म्हणतो आपण, अशी मनापासून असते ती. नाही तर मी एका कॉलेजमध्ये कार्यक्रम केला, त्या मुली कशा असायच्या माहिती का? आवाजच येत नव्हता. आवाजच येत नव्हता. त्यांना झालं काय, मी त्या मॅडम पण त्यांना मी हसायला खूप इच्छा व्हायची पण ते लाजायच्या. मग मी ऑफिस मध्ये गेलो, मॅडमने विचारलं, मॅडम तुम्ही असे मनापासून का हसले नाही? शेजारी माझं नाव राहू बाबा. आणि मी जर तुमच्याकडे एवढे बघून जर हसली असती, माझ्या नवऱ्याला माझ्याविषयी काय आला असता? हे बाबा. म्हणजे हसल्यावर पण संशय आपल्या देशामध्ये. म्हणजे हसणं पाप आहे का? आपण आपल्याला हसी तो लडकी काय अंधश्रद्धा.